पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातील तळघरात 16व्या दशकातल्या ज्या मूर्त्या सापडल्या होत्या त्यातील एक मूर्ती ही विठुरायाची मूर्ती असं प्रसारमाध्यमाच्या बातम्यातून पसरलेलं होतं. पण ती मूर्ती विठुरायाची नसून जी मूळ मूर्ती आहे विठेवर जी उभा आहे तीच मूर्ती विठुरायाची ओरिजिनल मानलेली मूर्ती आहे असं म्हणणं श्रमिक मुक्ती दल संघाचे संस्थापक अध्यक्ष पाठणकर यांनी असं म्हणणं मांडलेलं आहे. ते आपल्यासोबत आहेत. नेमकं काय प्रकार आहे हे आपण जाणून घेऊया. कुठलीही मूर्ती जी केली जाते इतिहासामध्ये मूर्त्या करायला सुरुवात ज्यावेळेला झाली ती मूर्ती ही त्यामध्ये आशय घातला असतो आणि त्यातून आपल्याला कळतं की ह्या मूर्ती काय सांगते आपल्याला. तसं विठुरायाची मूर्ती आहे. तर यांना जो खालच्या मूर्ती सापडल्या त्याचा आर्किओलॉजीच्या पद्धतीनं म्हणजे पुराणवस्तू संशोधनच्या पद्धतीनं विचार काय व्हायचं होईल. पण त्या इंटरव्ह्यूमध्ये यांचे जे इंटरव्ह्यू घेतले गेले अभ्यासकांचे त्यामध्ये सारखा हा प्रश्न विचारण्यात आला की ही मूर्ती ही जे सापडलेले आहेत त्यातल्या 2च मूर्त्यांच्याविषयी विचारण्यात आला. ह्या चतुर्भुज मूर्त्या ह्या मूळ आहेत का नाही. मग काही जर सांगितलं तर का नाही मूळ, अशा तऱ्हेनं सारखं तिकडे नेण्यात आलं. आणि हे करणं म्हणजे पत्रकारितेच्या दृष्टीनं चुकीचं आहे कारण आणि संशोधनाच्या दृष्टीनं चुकीचं आहे. आणि हे परंपरेचा एखाद्या मोठ्या गंभीर परंपरेचा लाखो लोक ज्यामध्ये आहेत अशा शांततामय मार्गाने जाणाऱ्या परंपरेचा अवमान करणार आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं असं की तुम्ही जरा वाचून यायला पाहिजे होतं की ही जी काही विठोबाची मूर्ती आहे ही मूर्ती विटेवर उभी आहे. आणि विटेवर उभी आहे म्हणजे ती वीट कुठली तरी आणि ती पडलेली होती असं नव्हे. तर तिथे त्या भक्तांनी तिथे आईवडिलांची सेवा करत असताना देवाला असं सांगितलं की तुम्ही या विटेवर आता थोडा वेळ उभा राहा, मी माझे सेवा संपल्याशिवाय मी तुमच्याकडे येत नाही. तेव्हा विठुराया असं नाही म्हणले की बाबा आम्ही जाणार आता मला वेळ नाही. तर त्याचं संपेपर्यंत तिथं उभे राहिले. याचा अर्थ भक्त नावाच्या गोष्टीला एक वेगळं महत्त्व देण्याचा संदेश त्यामध्ये आहे. हे भक्त हा सखा आहे. भक्त हा अनुयायी भक्त नाही तर भक्त हा सखा आहे असं त्यातनं हे होतं. दुसरं असं आहे की जगातली कुठलीही तुम्ही देवाची मूर्ती पाहिली तर हातात कुठलं ना कुठलं शस्त्र आहे. विठुरायाच्या मूर्तीच्या हातामध्ये एकही शस्त्र तुम्हाला सापडणार नाही आणि 4 हात तर नाहीच आहेत. आणि हे जे शस्त्र नाही यातून काय संदेश जातो तर तुम्ही हिंसा करू नका. तुम्ही जे जग चालवायचं आहे ते हिंसेशिवाय चालू शकतं असा विचार करा. आणि इथेपर्यंत ते गेलं की वारकरी संप्रदाय हा काही शेकडो वर्ष फक्त दुसऱ्याला मारू नका खून करू नका असं पाळतो असं नव्हे तर मांसाहारसुद्धा करणार नाही इथंपर्यंत जातो. तर तो संदेश त्या मूर्तीमध्ये आहे. आणि ती मूर्ती शस्त्र हातात असलेल्या त्या विष्णूच्या चतुर्भुज याच्यामध्ये तुम्ही आहे का नाही विचारणं हा त्या सगळ्या त्या संदेशाचा त्यातल्या गांभीर्याचा अवमान करणार आहे. आणि शेवटचा मुद्दा असा की यामध्ये काही इतिहास दडलेला आहे ना आणि ह्या इतिहास तुम्हाला काय सांगतो हे तुम्ही विचार करायला पाहिजे की याभोवती एक प्रबोधन काळ दडलेला आहे. जातीव्यवस्था न मानण्याचा संदेश दडलेला आहे. स्त्रियांना कमी लेखू नका हा संदेश दडलेला आहे. यामध्ये हिंसा करू नका हा संदेश दडलेला आहे. म्हणजे शांततेच्या मार्गाने विषमता न मानता स्त्री पुरुष विषमतासुद्धा न मानता जातीची विषमता न मानता तुम्ही समानतेनं वागलं पाहिजे हा संदेश हा त्या मूर्तीच्या आतमध्ये दडलेला आहे. म्हणजे त्याला काय असं ओरडून सांगण्याची गरज नाही इतकं सुंदर त्यामध्ये आहे. आणि हे ओळखण्याच्या ऐवजी आपण त्यांना तसं विचारणं हे चूक आहे. आणि हे कोणी करू नये माध्यमांनी. तर काय करावं संशोधन चांगलं आहे. संशोधनातून हे का सापडलेल्या मूर्ती कशा आहेत काय आहेत अजून 2-4 मूर्ती तिथे होत्या त्याच्याविषयी काही प्रश्न विचारला नाही त्याच्याविषयी प्रश्न विचारायला पाहिजे. आणि संशोधन पुढं नेण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. हे माध्यमांनी संशोधन पुढं नेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत आणि अँकर्सनीसुद्धा ते पाळलं पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं असेल ज्या तळघरात 16व्या शतकातल्या ज्या मूर्त्या सापडल्या होत्या त्यातील एक मूर्ती विठुरायाची असं माध्यमातून असं बाहेर पडलं होतं. पण ह्यांनी छान प्रकारे विश्लेषण केले की जी
विठेवर ही जी मूर्ती उभा आहे पांडुरंगाची तीच ओरिजिनल मूर्ती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जगदीश डांगेसह मी अजिंक्य, न्यूज 9 मराठी, पंढरपूर.